श्री स्वामी समर्थ. जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच, ही गोष्ट निश्चित आहे. कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो. मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचे ते महत्त्वाचं नाही, परंतु हे नियम आहेत आणि त्या नियमानुसार हे जग चालतं. तुम्ही जे कर्म कराल तसं फळ मिळेल, अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. आपण सर्वांनी हे ऐकलं आहे, परंतु आपण या गोष्टीवर आतून फारच कमी विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही, किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत नाही. पाहण्यास सक्षम कारण कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करतो. तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचं संपूर्ण लेखाजोखा समजेल. कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता ते सूत्रही कळेल. या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग कथा सुरू करूया. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. शहरातील मोठ्या उद्योगपतींमध्ये त्याचे नाव घेतले जात असे. त्या शहरातही त्यांची ओळख होती. मग एके दिवशी एक शुभमुहूर्तावर त्यांना मुलगा झाला. तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला. त्यांनी मुलाचं नाव हे आदिनाथ ठेवलं होतं. आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेतला आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असं त्या व्यापाराला वाटलं. त्या व्यापाराने आपल्या मुलाला चांगलं वाढविलं. ते स्वतःही सुशिक्षित असून त्यांचा मुलगा आदिनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला. आपल्या मुलाला असं काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला. मग जेव्हा आदिनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाराने आपला मुलगा आदिनाथ याचं एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिलं. आदिनाथालाही खूप आनंद झाला. आदिनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला. पण अचानक आदिनाथामध्ये काही दिवसानंतर बदल होऊ लागले. त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला. हळूहळू आदिनाथाला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला. आदिनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता. तसे वडिलांच्या व्यवसायात कोणीही मदत करणारा नव्हता. म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि आदिनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता. वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता. व्यवसाय कुणी सांभाळणारा नाही. या काळजी अभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले. आदिनाथांच्या वडिलांनी आदिनाथाला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे, त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय सोडून दे. नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही, तुला कुणीही साथ देणार नाही. मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल. त्यामुळे वेळीच सावध हो. आदिनाथाने वडिलांचं ऐकले नाही. तसं बोलणं ऐकून तो त्यांना अनाठाई बनवत असे. असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला. त्याचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते. काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतरही आदिनाथाला अजिबात वाईट वाटले नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते. आता त्याचे कुणी ऐकणार नव्हते. आता आदिनाथाने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती. आदिनाथाला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचं होतं. पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचं होतं. त्यामुळे अबू जुगारात मोठा सट्टा लावत असे. परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला. आदिनाथाच्या आईने त्या मुलाला आदिनाथाला खूप समजावलं. तू खूप पैसे गमावले आहेस. आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यास का व्यस्त आहेस? पण ते म्हणतात ना, जेव्हा मनुष्याचा विनाश काळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो. म्हणजे बुद्धिमत्तेने आदिनाथ आपल्या आईचं एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. आदिनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होता. आदिनाथाकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता. हळूहळू आदिनाथाचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला. मग एक दिवस आला जेव्हा आदिनाथाकडे काहीच उरले नव्हते. त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते. त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं. जेव्हा सोमनाथाच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावून बसलेला आहे, त्याचवेळी त्याची आई मरण पावली. त्याच्या आईला तीव्र झटका आला. त्यामुळे तिचं हृदय थांबलं. पण आदिनाथाला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. जणू त्याचे भान हरपले होते. त्याच्यासाठी कोणी जगू किंवा मरू काहीच फरक पडत नव्हता. तो दिवसभर पैशांसाठी फिरत असे. आदिनाथ हा एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही. पण आदिनाथाने तेही पैसे जुगारात उधळले. जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते, पण तुम्ही कधीच जिंकत नाही. आता आदिनाथावर खूप कर्ज होतं. 2 वेळेचे जेवण जेवायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याचे घराकडे लक्ष नव्हते. आता आदिनाथाची अवस्था खूप वाईट होती. आता त्याच्याकडे न खेळायला पैसे उरले होते ना घालायला कपडे. तो पूर्णपणे निरागस होता. आता आदिनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळलं होतं. त्याच्याकडे काहीच नाही. आदिनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला. पण एक काळ असा होता की शहरातील मोठ्या उद्योगपतींमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते. परंतु आदिनाथाच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्याचं सर्वस्व गमावलं होतं. आता त्याला कोणी मदत करत नव्हते. लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो. जेव्हा आदिनाथाच्या सासऱ्यांना कळलं की त्याचा जावई गरीब झाला आहे, तेव्हा ते आपल्या मुलीच्या काळजीने लगेच आपल्या मुलीला भेटायला पोहोचतात. ते तेथे गेले आणि त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे. त्यांच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातले होते. भुकेमुळे तिचा चेहरा कोमजला होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना आदिनाथावर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आदिनाथाला काहीही सांगितलं किंवा ऐकविले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्याच्या घरी आले. जेव्हा आदिनाथ त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेलं आहे. हे पाहून आदिनाथाला खूप वाईट वाटले. तो एकटाच होता. आता त्याच्याकडेही पैसा नव्हता.
ना बायको होती ना आई वडील होते. त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते. आता आदिनाथाला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. त्याच्या अवस्थेला तो स्वतः जबाबदार होता. तो अचानक स्वतःशी बोलू लागला. एक दिवस असा होता तेव्हा शहरातील मोठ्या उद्योगपतींमध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाहीये. आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा सुरू करेन. असा विचार करून आदिनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो, जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा. पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो. सासरच्या घरी पोहोचल्यावर तो स्वतः त्यांची अवस्था पाहून रडू लागला. त्याचे कपडे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाईट वाटले की आपण अशा या फाटक्या जुन्या कपड्यामध्ये सासरच्या घरी जाऊ शकत नाही. मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्यांचा उरलेला आदरही नष्ट होईल. हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली, पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झालं होतं. आदिनाथाने मनाशी ठरवले तो सकाळपर्यंत वाट पाहत इथेच राहील आणि दुकान उघडताच सासरच्या नावाने कपडे विकत घेईल आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेल. आता फाटक्या जुन्या कपड्यातच सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवून हा सगळा विचार करत आदिनाथ त्या कपड्यांच्या दुकानाबाहेर झोपतो. आदिनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता. तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचं आदिनाथाने पाहिलं. तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली. अंधारातही ती बाई आदिनाथाला ओळखीची वाटत होती. त्या महिलेला नीट पाहण्यासाठी आदिनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तिथे काय पाहिले तिला पाहून त्याला धक्काच बसला, कारण ती स्त्री दुसरी कुणीच नसून त्याचीच पत्नी होती. ते पण आदिनाथाने आपल्या पत्नीसह त्या तरुणाचे बोलणे हे लक्षपूर्वक ऐकले. आदिनाथाची पत्नी त्या तरुणाला सांगत होती की माझ्या जीवलगा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलावलं आहे, जेणेकरून आपण लग्न करून आरामात जगू शकतो. आपल्याला कशाचीही कमतरता नसावी. तरुणाने मोठ्या कुतूहलाने विचारलं, कोणतं रहस्य? कोणते रहस्य बोलतेस? तेव्हा आदिनाथाच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितलं की हे सासरे हे खूप श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमवला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 भांडी घराच्या 4 कोपऱ्यात करून ठेवली आहेत. तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केलं होतं. त्यांनी आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल कधीच सांगितले नाही, कारण त्याला भीती होती की त्याचा हा जुगारी मुलगा हे पैसे देखील उडवू शकतो. तेव्हा आदिनाथाच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे. तोच तुम्हाला घर हे सहज देईल, कारण त्याने आपली सर्व बचत ही जुगारात गमावली आहे. मग तुम्ही त्या घराचे 4 कोपरे खणून ते 4 सोन्याने भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या. त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाही, कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू. जर पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून आदिनाथाला खूप वाईट वाटलं. तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे, त्याला पाठिंबा देत आहे, त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. माझ्या वडिलांनी कमावलेली संपत्ती मी या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. मी वाईट संगतीत पडलो हे मान्य. मला जुगाराचे व्यसन होते,
पण आता मला सगळं कळतंय. आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही. हा सर्व विचार करून आदिनाथ ताबडतोब आपल्या शहराकडे निघतो. सकाळी त्याच्या घरी जातो. तो घरी पोहोचल्यावर वेळ न घालवता त्याच्या घराचे चारही कोपरे खोदण्यास सुरुवात करतो. खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला चारही बाजूला भांडी मिळतात. मग तो 4 भांड्यांमधील सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो. यानंतर आदिनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे. तुम्ही मला हे घर विकू शकता, कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. मला घर हवे आहे आणि तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील. आदिनाथ याच संधीची वाट पाहत होता. त्याला या माणसाच्या सर्व योजना आधीच माहीत होत्या. त्याने ताबडतोब त्याला घर विकले आणि आदिनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला, जेणेकरून तो तेथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल. तेथे पोहोचल्यानंतर आदिनाथाने व्यवसाय सुरू केला. त्याला खूप त्रास झाला. त्याने अटूट परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या. व्यवसायात कधीकधी काही चढउतार येतात, त्यातही त्यांनी सर्व काही हाताळले. त्यांनी काही दिवसात भरपूर पैसे कमावले. तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका सेठची नजर आदिनाथावर पडते. आदिनाथाला पाहून सेठला वाटते की हा तरुण खूप मेहनती आहे. यामध्ये त्यांनी एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे. मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावतो. मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही. मग आदिनाथाकडे तो जातो आणि त्याच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. आदिनाथही ते स्वीकारतो. सेठने आपल्या मुलीचे लग्न आता त्याच्याबरोबर लावले. येथे तर आदिनाथाची चांगली परिस्थिती झाली. त्यांनी पैसा कमवला आणि सन्मान मिळवला होता. लग्न झाले, त्याला सर्व काही मिळाले. तो आता जगाचा आनंद घेण्यासाठी तयार होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. दुसरीकडे आदिनाथाची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदी झाली. पण घराचे 4 कोपरे खोदत असताना नाण्यांनी भरलेली 4 भांडी त्याला दिसली. परंतु ती भांडी कोळशाने भरलेली भांडी होती. ते पाहून तो ढसाढसा रडू लागला. त्या तरुणाला आदिनाथाच्या बायकोचा खूप राग आला. त्यामुळे त्यांनी तिला एकटं सोडलं. त्याला वाईट वाटलं की तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमावले नसते. माझ्या आयुष्यासाठी जमावलेले भांडवल गेले. यानंतर त्या तरुणाने आपल्या प्रियसीला म्हणजेच आदिनाथाच्या पत्नीला धडा शिकवायचं ठरवलं. म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवले. ती आल्यावर तिला तो म्हणतो, तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे आदिनाथाला दिले. ते घर घेतले, पण मला काय मिळालं तर कोळसा. आता माझ्याजवळ काही उरलं नाही. मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहरा बघायचा नाही. आदिनाथ आपल्या चुकीतून शिकला होता. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. या कथेतील धडा पहिला तर आदिनाथाला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्याकडे काहीही राहिलं नाही. तो रस्त्यावर आला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. हे त्याच्या कर्माचं फळ होतं. जर त्यांनी त्याचा व्यवसाय हा चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते. मात्र आदिनाथाला आपली चूक कळली आणि त्याने आपलं आयुष्य बदललं. यावरून हे दिसून येतं की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो. सत्कर्म करायला वेळ नाही, किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असते. आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना
वाईट वेळे सोडले तर त्यांची फसवणूक करणाऱ्यांचेही खूप वाईट परिणाम होतात। आदिनाथाच्या पत्नीने त्याची फसवणूक केली, पण या फसवणुकीमुळे तिने आपलं सर्वस्व गमावलं, अगदी मान गमवावा लागला। जर आदिनाथाची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असती तर तिने काहीही चुकीचं केलं नव्हतं, कारण ते स्वतः आदिनाथामुळे होतं। परंतु तिच्या प्रियकरासोबत तिने पळून जाण्याचा कट रचला, ही मात्र चुकीचं होतं। मित्रांनो, मग तुम्हाला ही कथा आवडली का? आवडली असली तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या कथेत। स्वतःची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।